वक्फ बोर्डाच्या विधेयकानंतर या बोर्डाच्या संपत्ती संदर्भात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या संपत्तीवर काही राजकीय नेत्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोपही केला जातोय। वक्फ बोर्डाच्या 60% जागांवर अतिक्रमण झाल्याची माहिती समोर येत असून राज्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने 42 आदेश काढलेत, मात्र एकही जागा ताब्यात घेण्यात यश आलेलं नाहीये। मराठवाड्यात वक्फ बोर्डाची सर्वाधिक मालमत्ता आहे, याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। वक्फ बोर्डाच्या विधेयकामुळे पुन्हा एकदा वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी चर्चेत आलेली आहे। राज्यभरामध्ये देशभरामध्ये वक्फ बोर्ड संदर्भात विविध प्रकारचे शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे या बिलासंदर्भातही MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे। म्हणजे वक्फ बोर्डच्या जमिनी जी आहेत ते तुम्ही कुठेतरी खाजगी उद्योजक जे आहेत त्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करताय की काय, असा प्रश्न देखील जो आहे तो इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेला आहे। मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरातील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ या ठिकाणी। हे कार्यालय जे आहे ते मुख्य कार्यालय आहे आणि कार्यकारी अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बसतात। महत्त्वाचं म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसांपासूनचा जो एक मुख्य मुद्दा होता तो म्हणजे वक्फ बोर्ड संदर्भात जे विधेयक आहे, जे बिल आहे, त्या बिलासंदर्भातही प्रश्नचिन्ह जे होते ते या ठिकाणी उपस्थित करण्यात आले। मात्र एकीकडे वक्फ बिल जे आहे ते सादर करत असताना त्याला विरोध जो आहे तो सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र प्रामुख्याने एक प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो, कारण नागपूर शहरामध्ये वक्फ बोर्डाची जवळपास 100 एकर जमीन असल्याची माहिती मिळते, ज्याची किंमत अंदाजे 200 कोटी रुपये एवढी आहे। महाराष्ट्रात एकूण 90,000 एकरमध्ये वक्फ बोर्डाची जी संपत्ती आहे ती समोर येत आहे, ज्यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक जास्त संपत्ती आहे, कारण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 60,000 एकर जमीन असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येते। महत्त्वाचं म्हणजे विधेयक जे आहे ते विधेयकानंतर वक्फ बोर्डासंदर्भातही विविध प्रकारची माहिती म्हणा किंवा प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। मात्र मी या कार्यालयामध्ये आल्याच्यानंतर मला अद्यापही या कार्यालयाच्या वतीनं जी माहिती हवी मराठवाड्यासंदर्भात अधिकृत माहिती, आणखी माहिती मला देण्यात आलेली नाही आहे। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे आणि याकडे जे बिल आल्याच्यानंतर याला बिलाला देखील विरोध केला जातो आहे आणि त्यानंतर आता लढाई जी आहे ती वक्फ बोर्ड बिलाच्या विरोधामध्ये रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू होणार अशी माहिती देखील काही मुस्लिम नेत्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।